सगळ्या मुलींना राकेश बापट सोबत फुगडी घालायची होती आणि राखी सावंतला त्यांना पायात पाय घालून पाडायचं होतं. मी आता तन्वीला ना नुसतं तन्वी म्हणणारच नाहीये, सुंदर सोज्वळ तन्वी असंच म्हणणार आहे. कारण खूप जणांना असं वाटलं मागच्या आठवड्यात की माझ्या मनात तन्वीविषयी काहीतरी एक राग आहे, एक ईर्ष्या आहे, एक जेलसी आहे. आणि मग तुझी स्क्रिप्ट भारी का माझी स्क्रिप्ट भारी असं करत जी एक स्पर्धा लागली होती राखीशी, तर त्याचं एका भांडणामध्ये रूपांतर होणारच होतं. हिम्मत बघा त्याची, तो समोर आला चोरी करून. आणि हे तारे तोडलेले झेलायला तयारच होत्या तन्वी आणि दीपाली अर्थातच. आणि म्हणजे जर का हेच होत राहणार असेल तर पॉवर की साठी तुम्ही एखादा टास्क ठेवतायच कशाला? सगळ्यात भारी पॉवर की कोण लपवतंय ही स्पर्धा ठेवा, त्याच्यातनं जो जिंकेल त्याच्याकडे पॉवर की राहील. बरं, त्या राकेशला त्याला स्वतःला काही पडलेली नाहीये, त्याच्यासाठी तन्वी रडतीये, ओरडतीये, तिच्या पदराला फटाका लावल्यासारखी ती तण 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 करत वर जातीये. ऑब्विसली इतका राग काय तिच्या मनात प्राजक्ताचा? कोकल काय पोटात पाय, लोकांना काय माहिती ही कशी आहे काय आहे. तन्वीचं कॅप्टन्सी रूम मी त्यागतीये याचं रिझन तर इतकं फालतू होतं ना, इतकं फालतू होतं. अनुश्री म्हणजे या आठवड्यात मला असं वाटतंय की कनेक्शन एव्हरीवेअर पण लॉयल्टी नोवेअर. तू एकदा ठरव तुला कुणाशी फ्लर्ट करायचंय, तुला हे चालणार आहे की नाही हे तू एकदा ठरव राकेश. ग पण मी बोलणार आहे त्याच्या साईडने, पण मी का नाही बोलावं त्याच्या साईडने? हे जर का तू खरंच इनोसंट आहेस, राकेश तुझा भाऊच आहे, दादाच आहे, तर मग तू गॉसिप प्री राईट का करते? बिग बॉसच्या 7व्या आठवड्यामध्ये सगळ्या मुलींचा एकच जप चालला होता. सगळ्या मुलींना राकेश बापट सोबत फुगडी घालायची होती आणि राखी सावंतला त्यांना पायात पाय घालून पाडायचं होतं. आठवड्याची सुरुवात झाली ती प्राजक्ताची पॉवर की शोधण्याने. आणि मग प्राजक्ताला खूप लोक काय काय बोलले की हिला सांभाळून नाही ठेवता आलं वगैरे वगैरे, त्याच्याकडे आपण नंतर येऊया. पण तो शोध घेताना दीपालीने एक ड्रामा क्रिएट केला, कारण तिला गुमराह करायचं होतं प्राजक्ताला. पण तो ड्रामा तिने स्वतःच इतका क्रिएट केला, ते रबर तिने इतकं ताणलं की ते तुटल्यानंतर मग तिच्या तोंडाला लागलं. तू जर का ट्रिगर होणार होतीस एवढूशा गोष्टीमुळे, ती जी रुचिता बोलली तिला की तू घाबरटेस, त्याच्यामुळे जर का तू एवढी ट्रिगर होणार होतीस तर कशाला हा ड्रामा एवढा क्रिएट करायचा? आणि मग तिचा रुचिताचा तो फोन कॉल काढला, तिचं रडणं काढलं आणि मग स्वतःवरच ते सगळं प्रकरण शिकलं. हां, आता हे सगळं प्रकरण विशालने ज्या प्रकारे नंतर सॉर्ट आउट केलं ते ॲक्च्युली सुंदर सोज्वळ तन्वीने, जी कॅप्टन होती, तिने करणं अपेक्षित होतं. मी आता तन्वीला ना नुसतं तन्वी म्हणणारच नाहीये, सुंदर सोज्वळ तन्वी असंच म्हणणार आहे. कारण खूप जणांना असं वाटलं मागच्या आठवड्यात की माझ्या मनात तन्वीविषयी काहीतरी एक राग आहे, एक ईर्ष्या आहे, एक जेलसी आहे. असं का वाटेल? आता त्या आठवड्यात मला जे आता ओव्हर द टाइम पिरियड जे गेम विषय वाटतं ते मी माझं इंटरप्रिटेशन सांगतेय. प्रत्यक्ष आयुष्याशी त्याचा काहीही संबंध नाहीये, असला तर तो निव्वळ योगायोग समजावा. बट एनिवे, तर रसिका बिग बॉसची ही जादू बघा की चावीवरनं जे भांडण सुरू झालं होतं ते बेमालूमपणे मिसळलं गेलं अनुश्रीला न मिळालेल्या नाश्त्यामध्ये. तन्वीच्या भाषेत सांगायचं झालं तर अनुश्री ह्यांना न मिळालेल्या नाश्त्यामुळे. आणि मग तुझी स्क्रिप्ट भारी का माझी स्क्रिप्ट भारी असं करत जी एक स्पर्धा लागली होती राखीशी, तर त्याचं एका भांडणामध्ये रूपांतर होणारच होतं. म्हणजे तो चहा ओतू गेला, त्याच्यावरती अनुश्री म्हटली की नको मी ते सॉल्व्ह करते, मी ते साफ करते. मग त्यांनाच असं वाटलं की नाही नको राहू दे, आपण हे राखीलाच करायला सांगू. मग राखी आत आली, मग ती चिडली वगैरे सगळं झालं. पण तेवढ्या वेळात विशाल आला, तो ते साफ करून गेला आणि मग सगळं भांडण जे होतं तर तेच एकंदरीत साफ होऊन गेलं. पुढे काही घडलंच नाही, नशीब. मग ते एक तंतोतंतचा एक लिंबू टिंबू टास्क येऊन गेला. मग बिग बॉसने असं जाहीर केलं की ज्याच्याकडे पॉवर की असेल त्यांनी समोर यावं. मग तेव्हा फायनली प्रभू तिकडे चालत चालत समोर आला आणि मग त्याने चावी दाखवली. त्याच्यावरती अनुश्रीने काय तारे तोडावे? हिम्मत बघा त्याची, तो समोर आला चोरी करून. आणि हे तारे तोडलेले झेलायला तयारच होत्या तन्वी आणि दीपाली अर्थातच. नशीब राकेशने तेव्हा वेगळं मत मांडलं की बाबा हे पर्सनल स्पेसमध्ये एवढ्या ड्रॉवरच्या आतमध्ये अगदी जाऊन हात घालून चावी काढणं हे रॉंग आहे. हे नशीब तेव्हा राकेश बोलला. प्राजक्ताने आता तिची चूक मान्य केली वगैरे, ठीक आहे, म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ती. पण ती गोष्ट जर का बाजूला ठेवली तर प्रभूने ॲक्च्युली अशी एक नजर ठेवून ती चावी काढणं याच्यामध्ये एक हातचलाकी आहे, हे ठीक आहे. पण त्याहून वेगळी अशी काही कुठली भारीतली गोष्ट मला तरी काही जाणवली नाही. आणि म्हणजे जर का हेच होत राहणार असेल तर पॉवर की साठी तुम्ही एखादा टास्क ठेवतायच कशाला? सगळ्यात भारी पॉवर की कोण लपवतंय ही स्पर्धा ठेवा, त्याच्यातनं जो जिंकेल त्याच्याकडे पॉवर की राहील. आणि प्रभूने ना तर ते त्या पॉवर की बद्दल त्या तन्वीला आणि दीपालीला सांगून सगळी त्यांची मजाच घालवली. जेवढी केवढी आली असती ती मजा त्याने तिथे घालवली.
त्या पॉवर कीवर 24 तास कोण लक्ष ठेवणार आहे बरं? तिथे ना काही लॉक आहे ना काही त्यांना कपाट आहे का, काहीच नाही. आणि समजा एखाद्या व्यक्तीमुळे माझी इम्युनिटी गेलेली आहे, त्या व्यक्तीने चावी चोरली आणि माझी इम्युनिटी गेलेली आहे, त्याच्यामुळे ती व्यक्ती माझ्या खूप डोक्यात जाऊ शकते. आणि त्याचप्रमाणे प्रभू प्राजक्ताच्या डोक्यात गेलेला होता. आता त्याच्यावरती चिडून ती जे जे काय बोललेली आहे या आठवड्याभरात, ते इतकं काही मला असं आक्षेपार्ह काही वाटलेलं नाहीये. चिडचिड होणारच आहे यार. याहून जास्त तर विशाल सुद्धा त्यांनी डायरेक्ट फिजिकली हँडल केलेलं आहे. बाकी सुद्धा लोक बोलले, त्याच्यापेक्षा तिचं काही एवढं हे नव्हतं. आणि शी हॅड अ व्हॅलिड रिझन फॉर इट. तो घोड्यांचा टास्क, त्याच्यामध्ये मला एक गोष्ट कळलीच नाही की तन्वीला वर बसून एवढं काय नडलं होतं, इतकं काय ती वाया चालली होती की तिला प्राजक्ताला नॉमिनेट करायचंच होतं. पोटात जंत झाल्यासारखी ती तिकडनं उडत होती. बरं, क्लिअरली राखी जे काही वागते ते ती मुद्दामच वागते. ती त्याच्यामध्ये ट्विस्ट आणण्यासाठी, काहीतरी फन आणण्यासाठीच ती ते करत असते. त्याच्यामध्ये हिने वर बसून एवढा जीव काढायची काय गरज होती बरं? त्या राकेशला त्याला स्वतःला काही पडलेली नाहीये, त्याच्यासाठी तन्वी रडतीये, ओरडतीये, तिच्या पदराला फटाका लावल्यासारखी ती तण 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 करत वर जातीये. थोडंसं वाईट वाटलं. आय अंडरस्टँड, तुझ्या ग्रुपमधली व्यक्ती आहे ती, तुझा दादा आहे तो, आय अंडरस्टँड. पण मग त्यानंतर तन्वीला एक शाही पेढा भरवण्यात आला की ती इधर सगळ्यांचे नॉमिनेशन क्लिअर करू शकते किंवा मग ती एका सदस्याला नॉमिनेट करू शकते. ऑब्व्हियसली 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 ती प्राजक्तालाच करणार आहे, जे तिने केलं. इतका राग काय तिच्या मनात प्राजक्ताचा? कोकल काय पोटात पाय, लोकांना काय माहिती ही कशी आहे काय आहे, एवढं एवढं काय घडलंय? मला वाटतं की प्राजक्ता ही तन्वीसाठी एक पंचिंग बॅग आहे. तिला जगातलं सगळं, आतलं सगळं जे काय फ्रस्ट्रेशन आहे ना, ते कायम तिने प्राजक्तावर काढलेलं आहे. आणि त्यानंतर मग राखीने जे काही एक एंटरटेनमेंटचं स्टिअरिंग व्हील हातात घेतलं, मग अगदी कालपर्यंत ती गाडी घुम 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 घुमवत होती. आय थिंक राखी या आठवड्यामध्ये फनीएस्ट होती. म्हणजे आमच्या सीझनमध्ये सुद्धा मला ती एवढी फनी वाटली नव्हती जेवढी आत्ता वाटली, कारण की असं वाटतं की ती बऱ्यापैकी आता ऐकते, बोलते किंवा असं करते. त्यानंतर मग राखीने एक आयुष नावाचा बाण सोडला, तो तन्वीने हातात घेतला, स्वतःहूनच स्वतःमध्ये रुतवला आणि मग स्वतःच ओरडायला लागली. पण नंतर मग तिथे एंटर झाली रुचिता. तिने तो बाण काढला, स्वतःच्या हातात घेतला, मग पुन्हा स्वतःमध्येच रुतवला. आणि मग ही इकडे एक रडतीये आणि ती तिकडे एक रडतीये. तन्वीचं कॅप्टन्सी रूम मी त्यागतीये याचं रिझन तर इतकं फालतू होतं ना, इतकं फालतू होतं. म्हणजे तुझं सामान तिकडे, तू तिकडे चुहा मीटिंग करणार, सगळं करणार, आणि काय तर मी खाली झोपते, मग काय मी बाथरूम तिकडचं वापरते, काय सो नॉनसेन्सिकल. पण राखी तिला जे काय एक नागिण बनून डसलीये, हिलेरियस. पापडाच्या लाट्या जशा एकमेकांना चिटकाव्या तसे हे दोघं जण चिटकून असतात. आणि त्याच्यामध्ये आता दीपाली पण ऍड झालीये. तुम्ही देणारच. आणि ते नंतर अंड्यांचं जे भांडण झालं त्याच्यामध्ये क्लिअरली असं होतं की राखीने 3-4 वेळा तिची आयडिया प्रपोज केली की बाबा आपण त्या अंड्यांची आता काहीतरी भुर्जी करून टाकू. अरे संपला तुमचा मंत्रिपदाचा कार्यकाळ, आता संपलेला आहे, आता वेगळी पार्टी येणार, ती वेगळे नियम लागू करणार. बरं, अनुशीला तर त्याची काही पडलेलीच नव्हती, तिने एक वेगळाच धरला होता अँगल की ही अंडी पुढे कॅरी फॉरवर्ड होणार. ती का कॅरी फॉरवर्ड होणार? ती खायची अंडी आहेत. राखीने चांगला पर्याय सुचवला होता ना की त्याचं काहीतरी करूया, हे तिने बऱ्याचदा सांगून पाहिलं, या मुलींनी ऐकलं नाही. त्याच्यानंतर तिने ती अंडी फोडली, ते चूकच होतं. पण हा मॅटर जास्त ताणला गेलेला आहे तो तन्वीमुळे आणि अनुश्रीमुळे ताणला गेलेला आहे. एकीकडे तन्वी कायम म्हणत आलेली आहे की मी घरासाठी खूप काय करते, स्वयंपाक करते, मी कधीच हे करत नाही, जे की ती करते सुद्धा, म्हणजे ती दिसते सुद्धा स्वयंपाक करताना वगैरे, सगळं दिसतं. पण अगेन ती तोंडाने जेवढा अनबायस दाखवायचा प्रयत्न करते, तिच्या कृतीतनं ते मला दिसत नाही. आता तुम्ही ही ईर्ष्या म्हणा का लोभ म्हणा का काही म्हणा, पण मला हे वाटतंय यार. आणि आता ओव्हरऑल या कंटेस्टंटचा वेदर रिपोर्ट काय सांगतोय तो बघूया. अनुश्री म्हणजे या आठवड्यात मला असं वाटतंय की कनेक्शन एव्हरीवेअर पण लॉयल्टी नोवेअर. म्हणजे तिने स्वतः हे सगळं कन्फ्युजन तयार केलेलं आहे. आणि मग टोळीने जेव्हा तिला व्हॅल्यू नाही केलं असं तिचं म्हणणं आहे, त्याच्यानंतर मग अचानक अनुश्रीचे अश्रू बाहेर आले. हा, तर तिच्या या स्टेपमुळे तिला या आठवड्यात फायदा नक्कीच झालाय. ती कॅप्टन झालेली आहे. तिला दीपालीचं मत बरोबर जे हवं होतं ते मिळालं. विशालने तिला एकदम अचानक मत का दिलं ते मला काही कळलेलं नाहीये. म्हणजे ते ठीक आहे की त्याने कारण खूप ड्रामॅटिक वगैरे दिलं, पण ते एक वोट तिच्यावर घालवायला त्याने नको पाहिजे होतं, जर का तो एवढा रुचिताला सपोर्ट करतो आणि हे सगळं करतो तर. राकेश मला या आठवड्यात काही काही ठिकाणी आवडलाय, पण तो मध्ये चिडी चढाव रेडी खेळतो. तू एकदा ठरव तुला कुणाशी फ्लर्ट करायचंय, तुला हे चालणार आहे की नाही, हे तू एकदा ठरव राकेश. असं अरे पण मी तिला बोललो आय जस्ट लाईक यू, तिच्या पुढे माझं काही म्हणणं नाहीये.
दीपालीच्या पाठीवर एक कॅन कायम असतो रॉकेलचा, जिथे शक्य होईल तिथे ती रॉकेल टाकत असते. हो, पण ती मला ती म्हणाली अचानक या आठवड्यात तिने एक भाषणबाजी सुरू केलेली आहे. जी भाषणबाजी मी बिलकुल मिस करत नव्हते, ती भाषणबाजी तिने सुरू केलेली आहे. रुचिताचं तर आता फुल ऑन हम दिल दे चुके सनम झालाय. म्हणजे विशाल समुद्रामध्ये ती आता डुंबतीये, ती आता पोहतीये, बाकी तिला आता काही पडलेली नाहीये. आणि तिची डिक्शनरी जी काय एक दिवसेंदिवस बिघडत चाललेली आहे, कुठल्याही वाटेल त्या शब्दाला ती शिवी म्हणून वापरते. ए रिमोटे, ए माईके, ए पडदे. विशाल मला असं वाटतं या आठवड्यात चांगला खेळलेला आहे, जर मी काही मिस करत नसेल तर. पण जेवढं मला एक ओव्हरऑल आठवतंय, आय थिंक तो या आठवड्यात खरंच चांगला खेळलेला आहे आणि बरेचसे मॅटर त्याने चांगल्या प्रकारे हँडल केलेले आहेत. सो आय थिंक या आठवड्यात मला तो चांगला वाटला आणि तो चांगला प्लेअर आहेच आहे. आणि मग येतात रूप की राणी और चोरू का राजा, तन्वी आणि प्रभू. पापडाच्या लाट्या जशा एकमेकांना चिटकाव्या तसे हे दोघं जण चिटकून असतात आणि त्याच्यामध्ये आता दीपाली पण ऍड झाली आहे. प्रभूची तन्वी म्हणजे एक अधिकृत प्रवक्ता झालेली आहे. जा राकेश दादाला सांगून ये पाहू की तू हे सगळं का केलं, तू प्राजक्ताला केलं, जा तिला सांगून ये, जा तिकडे जाऊन अंडी लपव, जा. अगं पण मी बोलणार आहे त्याच्या साईडने, पण मी का नाही बोलावं त्याच्या साईडने. मग त्याच्यामध्ये आता दीपाली सुद्धा आता म्हणायला लागली मी साईड घेते. आणि मला असं वाटतं की तन्वीचं नाव जर का इतर लोकांबरोबर लिंकअप होत असेल ना, तर त्याला काय फक्त ती लोक जबाबदार नाहीयेत. हे जर का तू खरंच इनोसंट आहेस, राकेश तुझा भाऊच आहे, दादाच आहे, तर मग तू गॉसिप प्री राईट का करते? हे कोण करतं माहितीये? ज्याला एक्झॅक्टली माहितीये की आपण जे वागतोय ते बाहेर कसं दिसतंय. म्हणजे एका ठराविक पद्धतीने वागायचं, पण एका कन्फ्युजन्ससाठी अशी स्पेस कायम ठेवायची. म्हणजे जर का तो मुद्दा झाला तर मग आपण कन्व्हिन्सिंगली डिनाय करू शकलो पाहिजे. एक सेफ्टी नेट एक कायम ऑन ठेवायचं. आणि मला कळतच नाही की तिला सारखं टेन्शन असतं की घरचे काय म्हणतील, माझ्या घरचे बघतायत बरं का, माझ्या घरचे करतायत, तू करत असशील काही पण, माझ्या घरचे बघतायत. पण माझं असं म्हणणं आहे की तुझ्या घरच्यांचा तुझ्यावरच विश्वास असेल ना, राखीवर का विश्वास असेल? प्राजक्ताचं मला असं वाटतं की शी माइट नॉट बी द लकीएस्ट, शी माइट नॉट बी द लाऊडेस्ट, पण आय थिंक शी इज कन्सिस्टंट अँड डिग्निफाईड आणि दॅट इज हर स्ट्रेंथ. म्हणजे ती रिअल वाटते, रिहर्स्ड नाही वाटत ती या बाकीच्या लोकांपुढे. मला ना इन्स्टंट ड्रामापेक्षा आर्क जर का असेल, एखादा ग्राफ असेल ना, तर तो मला कायम आवडतो. हे माझं पर्सनल म्हणणं आहे, प्रत्येकाचं वेगवेगळं म्हणणं असू शकतं. रोशन अगेन चांगली व्यक्ती आहे, पण प्लेअर म्हणून अगेन तो नाही देऊ शकत आहे 100%. सागर दादा मला असं वाटतं की तो प्राजक्तासाठी जे काय स्टँड घेतोय किंवा प्राजक्तासाठी तो आहे तिथे कारण ती खरंच एकटी आहे, ही चांगलीच गोष्ट आहे की त्याला ते जाणवतंय. पण त्याचं म्हणणं काय असतं एकंदरीत प्लेयर्सच्या बाबतीतलं ते काही वेळेस क्लिअर नाही होत. म्हणजे एखादा मुद्दा असेल तर तू अगं पण तू ओरडतीयस का, अगं तू ऐकूनच घेत नाहीयेस, अगं पण ह्या सगळ्या याच्यामध्ये त्याला ऍक्च्युली म्हणायचं काय आहे ना ते कधी ऐकूच नाही येत. पण आता शनिवार रविवारी काय होतंय बघूया. कुणाला ऐकावं लागतंय, कुणाला बाहेर पडावं लागतंय, काय होतंय हे सगळं कळणारच आहे. माझा आत्ताचा रोस्ट थोडा छोटा झाला असेल त्याबद्दल सॉरी, कारण की जरा घाई गडबड होती. मी अशी डायरेक्ट एक येऊन बसल्या अवतारात आणि मग रोस्ट सादर केला तुमच्या पुढे. सो सॉरी अबाउट दॅट. पण पुढचा रोस्ट असणारच आहे आणि त्या रोस्टमध्ये कुणाला इन्क्लूड करू, कुणाला बाजूला काढू हे जरूर कळवा. कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचं मत आत्तापर्यंतचं काय आहे, तुमच्या आवडीचं कोण आहे, तुम्हाला काय पटतंय नाही पटत आहे सगळं सांगा कॉमेंट सेक्शनमध्ये. कारण बिग बॉस हा गेम हा इंटरप्रिटेशन्सचाच आहे. कुणाला काय कसं वाटतंय, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात, व्यक्ती तितक्या प्रकृती असतात, त्यामुळे कुठलीच गोष्ट मनाला लावून घेऊ नका. जाने बिदो यारो. आणि इतकं पण नका जाऊ की पुढच्या रोस्टला मला भेटणार नाही. त्यामुळे पुढचा रोस्ट घेऊन मी येणारच आहे. तोपर्यंत भेटूच.